नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये म्हणजे आजच्याच भागामध्ये आता मात्र अंजलीला बाबांची फारच आठवण येते। अंजली आपल्या कर्णिकाला जवळ घेऊन मात्र आता जी काही अंगठी तिला बाबांनी गिफ्ट केलेली असते, आता ती सोन्याची अंगठी घेऊन ती म्हणते की बाबांची शेवटचीच आठवण आता माझ्याकडे आणि तुझ्याकडे उरलेली आहे। जेव्हा तू मोठी होशील तेव्हा नक्की आता तू ही बाबांनी दिलेली अंगठी घालशील ना गं। आणि हे बघ, आपल्या दोघींचंही आयुष्य एकदम सारखं झालेलं आहे। आता तुझे वडील सुद्धा तुला सोडून गेले, त्यांना कोणतंही गिल्ट नव्हतं, परंतु माझे जे काही वडील आहे तर ते सुद्धा आज मला सोडून गेले। एकदा सोडून गेले होते पण त्यांच्या गिल्टने ते परत आले होते, पण आता तर असे सोडून गेलेले आहेत की ते परत खरंच कधीच येणार नाही। तेव्हा ईश्वरी त्यांच्या दोघींचं हे सगळं बोलणं ऐकत असते। ईश्वरीला फार वाईट वाटतं असतं, परंतु आता ती मनात म्हणते की आता तरी मात्र ताई कर्णिकाजवळ त्यांचं मन मोकळं करत आहे, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करायला नको, म्हणून आता ईश्वरी बाहेर जाते। त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव आता जे काही फाईल वगैरे आहे तर त्या सौदामिनी मॅडमकडे घेऊन येतात आणि आता आमचं सात्विका फॅशन आम्हाला द्या। हे सगळे काही फाईल वगैरे घेऊन ते जायला निघतात आणि आता आमचं जे काही सात्विका फॅशन आहे तर ते आम्ही तुमच्या ताब्यातून काढून घेतलेलं आहे असं म्हणतात। म्हणून ते दोघे तिथून जायला निघत आहे तर तेवढा सौदामिनी म्हणते की एक मिनिट, तुम्ही कंपनीची ओनरशिप आहे तर ती परत मिळवली, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं मिळवायला मला काही फार वेळ नाही लागणार। तेव्हा आता अर्णव रागाने म्हणतो की एक गोष्ट लक्षातच ठेवायची, यापुढे सात्विक फॅशनचं नाव तुमच्या तोंडातून येता कामा नये, तुमच्या मनात सुद्धा नाही। तेव्हा सौदामिनी रागाने बघत असते। त्यानंतर आता सगळेजण एकत्र आहेत। आता वल्लरी मामी सुद्धा देते आहे, तर ईश्वरी अर्णवला सांगत असते की आता मात्र बाबांच्या रिपोर्टमध्ये हे कळालेलं आहे की बाबांना कोणीतरी विषारी आता जे इंजेक्शन आहे तर ते इंजेक्शन दिलेलं आहे। या सगळ्यावरून मात्र बाबांचा मृत्यू झालेला आहे त्या विषारी इंजेक्शनमुळे, म्हणून या सगळ्यांचा विचार करून बघतात मात्र मला असं वाटतं की हे सर्व राकेशने नाही केलेलं, यामागे दुसरंच कोणीतरी आहे। तेव्हा आता वल्लरी हे सर्व काही ऐकते आणि तिला तर आता जोराचा धक्काच बसलेला असतो। तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।